16 डिसेंबरची रील व्हायरल होणार जीवा आणि काव्याची बदनामी। नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळते की मालिनी पिहू जवळ येते आणि म्हणते, पिहू तुझी ट्युशनची बॅग राहिली आहे इथे, तू मोबाईल काय बघत बसलीयेस? मोबाईल नको बघू, ट्युशनला जा, ट्युशनची वेळ झालीये। तेवढ्यात जीवा तिथे येतो आणि म्हणतो, आई मला जरा चहा देतेस का ग प्लीज? तेव्हा मालिनी म्हणते, झोप लागली का रे जरा तरी? आणि मालिनी जीवाच्या डोक्यावरती हात लावते। तेव्हा तिला कळतं की त्याला ताप आलाय आणि त्याचं अंग गरम लागतंय। तेव्हा ती म्हणते, अरे चल डॉक्टर कडे जाऊ, मी पण येते तुझ्या बरोबर। पिहूला पण बरं वाटत नव्हतं, तिला सुद्धा डॉक्टर कडे नेलं होतं, आपण दोघे जाऊ चल। तेव्हा जीवा म्हणतो, अगं नाही मी ठीक आहे। तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळते की पिहू मोबाईल बघत असते। तेव्हा तिला कळतं की 16 डिसेंबरची रील व्हायरल झालीये आणि त्याच्यावरती खूप कमेंट सुद्धा आले। तेव्हा ती म्हणते, जीवा दादा, आणि जीवाकडे जाऊन फोन देते आणि म्हणते 16 डिसेंबरची रील व्हायरल झालीये। तेव्हा जीवा म्हणतो, काय? आणि फोन चेक करत असतोय, व्हिडिओवरच्या कमेंट वाचत असतोय तो। त्या कमेंट मध्ये असं लिहिलेलं असतंय की वाईप स्वायपिंग, देशमुखांची पोरं खूपच खुसलेली निघाली। हे ऐकताच मालिनीला तर धक्काच बसतो। तेवढ्या तिकडे जीवा कमेंट वाचत असतोय, तेव्हा त्याच्यात असं लिहिलेलं असतंय की जीवाची मजा, एक लग्न करून त्याची झाली मजा आणि त्याच्या बायकोला झाली सजा, काव्या म्हणजे यूज। तेवढ्यात मालिनी त्याच्या हातातून फोन घेते आणि म्हणते, तू तू वाचू नकोस बरं आता। हे ऐकताच जीवाला खूप टेन्शन येतंय। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की देशमुखांच्या घरी न्यूज रिपोर्टर आलेत आणि ते पार्थला विचारतायत, तुमच्या बायकोचं अफेअर तुमच्या भावावर सुरू होतं, हे कळल्यावर तुम्हाला कसं वाटतंय? हे ऐकताच पार्थला तर धक्काच बसतो। मागे मालिनी आणि जीवा सुद्धा उभे असतात, त्यांना सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतंय। तेवढ्यात एक न्यूज रिपोर्टर विचारते, तुमचा भाऊ इतके दिवस तुमचा विश्वासघात करत होता, तरी तुम्ही एका छताखाली कसं काय राहताय? हे ऐकताच पार्थला तर धक्काच बसतो। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्याच्या घरी सुद्धा बायका मोर्चा घेऊन आलेत। त्या बायका अशा म्हणतायत की सभ्य समाजाच्या तोंडावर काळिंबा फासणाऱ्या पोरीशी कशाला बोलताय, हिच्या तोंडाला काळं फास। तेवढ्यात एक बाई काव्याच्या तोंडाला काळं फासण्यासाठी पुढे येत असते। तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी तिथे येते आणि त्यांना अडवते। आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।